आता एक महत्त्वाची बातमी, दादा सत्तेत असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत असं उत्तम जानकरांनी म्हटलंय। एकत्र यायचं असेल तर दादांनी सत्तेतनं बाहेर पडावं, शिवाय सत्तेत असताना एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी ओतल्यासारखं आहे असंही उत्तम जानकर म्हणाले। तर आमदार उत्तम जानकरांचं हे विधान वैयक्तिक आहे असं यावर उमेश पाटलांनी म्हटलंय। सोलापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार असल्याचं सुद्धा उमेश पाटलांनी स्पष्ट केलंय। ते एकत्र येतील मला वाटत नाही की ते एकत्र येतील, कारण पवार साहेबांचा विचार हा वेगळा आहे आणि अजितदादा सत्तेसोबत आहेत। त्यामुळं मला म्हणजे अशी बिर्याणीमध्ये गुळवणी चालेल का नाही मला वाटत नाही। कुठला तरी निर्णय त्यांनाही अजितदादाला तर घ्यावा लागेल, नसेल म्हणजे सत्तेतनं बाहेर तरी पडावं लागेल, नसेल तर पवार साहेबांच्या विचारानं पुढे जावं लागेल। अशा पद्धतीचे काही ना काहीतरी धोरण असल्याशिवाय कोणताही पक्ष चालत नाही। उत्तम जानकर हे बोलत असतात, त्यांच्या मनात असेल ते काही राहत नाही, परंतु शेवटी पक्षाच्या पातळीवरचे निर्णय हे वरिष्ठ स्तरावर घेतले जातात। त्यांनी मत व्यक्त केले ते त्यांचं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे। जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकेल। जिल्ह्यामध्ये संपूर्ण ग्रामीण भागात आज राष्ट्रवादीचे 4 आमदार आहेत, त्याचबरोबर इतर ठिकाणी ग्रामीण भागात राष्ट्रवादीची ताकद आहे आणि ह्या सगळ्याचं आम्ही जी गोळाबारी